तुम्हाला कधी असं वाटलंय का की काही लोक कितीही कठीण काम असलं तरी इतरांकडून ते हसत हसत करून घेतात आणि तुम्ही कितीही विनंती केली तरी लोक तुम्हाला नाही म्हणतात किंवा टाळतात. फरक तुमच्या कामात नाही तर तुम्ही ते काम कसं सांगता यात आहे. आज मी तुम्हाला शब्दांचे असे 5 खेळ सांगणार आहे जे वापरून तुम्ही कोणाकडूनही कोणतंही काम करून घेऊ शकता. ही सायकोलॉजी इतकी पॉवरफुल आहे की समोरच्याला कळणारही नाही की तुम्ही त्याला खेळवत आहात. विशेषत तिसरी ट्रिक ही मोठ्या कंपन्यांचे सेल्समन वापरतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज तुम्ही लोकांच्या मनाचे रिमोट कंट्रोल बनणार आहात. चला सुरू करूया. ट्रिक 1. मोठं मागून छोटं पदरात पाडणं. पहिली ट्रिक, आधी मोठं मागा. समजा तुम्हाला कोणाकडून तरी 500 रुपये हवे आहेत तर थेट 500 मागू नका. आधी त्यांना 5,000 मागा. जेव्हा ते नाही म्हणतील तेव्हा थोडं थांबून म्हणा, बरं ठीक आहे 500 तरी द्या. सायकॉलॉजीनुसार जेव्हा आपण एखाद्याची मोठी विनंती नाकारतो तेव्हा आपल्याला आतून थोडं वाईट वाटतं आणि जेव्हा तीच व्यक्ती छोटी विनंती करते तेव्हा आपण ती नाकारू शकत नाही. याला तडजोड म्हणतात. समोरच्याला वाटतं की तुम्ही मागे हटलात म्हणून तो तुमचं छोटं काम आनंदाने करतो. ट्रिक 2. कारण द्या. एक रिसर्च झाला होता ज्यात असं सिद्ध झालं की जेव्हा तुम्ही एखादं काम सांगताना कारण जोडता तेव्हा लोक ते ऐकण्याची शक्यता 90% वाढते. नुसतं असं म्हणू नका की मला तुझा पेन दे. त्याऐवजी म्हणा, मला तुझा पेन दे कारण मला एक महत्त्वाची नोट लिहायची आहे. तुमचं कारण कितीही साधं असलं तरी कारण हा शब्द ऐकला की माणसाचा मेंदू विचार करणं थांबवतो आणि तुमची आज्ञा पाळतो. लक्षात ठेवा, लोक कामाला नाही तर कारणाला मान देतात. मित्रांनो, या ट्रिक्स ऐकायला साध्या वाटतात पण यांचा परिणाम खूप मोठा होतो. मी आहे स्वप्नील आणि तुम्ही पाहताय मनाची गुपिते. जर तुम्हाला जगाच्या या शर्यतीत मागे पडायचं नसेल आणि लोकांच्या मनातलं ओळखायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्या कामाचं गुपित आज इथेच उघड होणार आहे. ट्रिक 3. पर्याय द्या पण तुमचेच. तिसरी ट्रिक, निवडीचा भास. कोणालाही असं विचारू नका की तू माझं काम करशील का, कारण तिथे नाही म्हणायला जागा असते. त्याऐवजी त्यांना 2 पर्याय द्या जे दोन्ही तुमच्या फायद्याचे आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुलाला अभ्यासाला बसवायचं असेल तर अभ्यासाला बस म्हणण्याऐवजी विचारा, तू आधी गणित करणार आहेस की मराठी. इथे तुम्ही त्याला विचारले की तो काय करणार आहे पण अभ्यास करायचा की नाही हा पर्यायच दिला नाही आहे. समोरच्याला वाटतं की निर्णय त्याचा आहे पण प्रत्यक्षात काम तुमचं होत असतं. ट्रिक 4. आधी छोटी मदत घ्या. चौथी ट्रिक, सुरुवात छोटी करा. जर तुम्हाला कोणाकडून मोठं काम करून घ्यायचं असेल तर आधी त्यांना एखादं अगदी छोटं काम सांगा. जसं की, फक्त ही फाईल पकडशील का. एकदा का समोरच्याने तुमचं छोटं काम केलं की त्यांचं मन तुमच्याशी जोडलं जातं. सायकॉलॉजीनुसार माणसाला स्वतःची प्रतिमा मदतगार अशी टिकवायची असते. एकदा छोटी मदत केल्यावर तो मोठी मदत नाकारायला कचरतो. म्हणून आधी छोटं पाऊल टाका मग मोठी उडी मारा. ट्रिक 5. समोरच्याचं कौतुक करा. 5वी आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक, कौतुकाचा मुखवटा. काम सांगण्याआधी समोरच्याला एक लेबल द्या. समजा तुम्हाला ऑफिसमध्ये कोणाकडून कठीण काम करून घ्यायचं आहे तर त्याला म्हणा, तुमचं मॅनेजमेंट स्किल खूप भारी आहे म्हणून मला वाटतं की हे काम फक्त तूच करू शकतोस. जेव्हा तुम्ही एखाद्याला हुशार किंवा मदतगार म्हणता तेव्हा तो ती प्रतिमा जपण्यासाठी तुमचं काम मनापासून करतो. त्याला वाटतं की जर त्याने काम केलं नाही तर तो कौतुकाला पात्र ठरणार नाही. तर मित्रांनो, लोकांकडून काम करून घेणं ही एक कला आहे. पण लक्षात ठेवा, या ट्रिकचा वापर कोणाचं नुकसान करण्यासाठी करू नका तर आपलं काम सोपं करण्यासाठी करा. शब्दात खूप ताकद असते पण ते कसे वापरायचे हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्हाला यातली कोणती सर्वात जास्त आवडली ट्रिक किंवा तुम्ही एखादी ट्रिक आधी वापरली आहे का, कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मनाची गुपितेमध्ये.
धन्यवाद.